आदरणीय श्री राजेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बंटी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष SPL कमिटीचे आपण पाहतोय. टॉस नुकताच जरा GT11 संघाला इथे क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे आणि क्रिएटिव्ह 11 मागणे टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. यानंतर लुझर मध्ये सामना आपण पाहणार आहोत. आजचं जे शेड्यूल होतं आज सुद्धा या ठिकाणी पहिला सामना जो आपण पाहिला 30-11 राजनपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट क्रिएटिव्ह 11 माकणे, त्यामध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने बाजी मारली आणि पराभूत केलं 30-11 राजनपाडा टीमला. आणि त्यानंतर सेकंड मॅच आपण पाहिलं GT11 माकणे आणि प्रियांशी रिदान 11 केलवा रोड या दोन टीममध्ये तिथे पराभूत केला प्रियांशी रिदान 11 केलवा रोड टीमला GT11 माकणे टीमने. आणि त्या विनरमध्ये हा सामना आपण पाहणार आहोत. बिग बॅश पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवरती. संपूर्ण स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे महत्त्वाचे आर्थिक सहाय्यक या स्पर्धेचे आपण पाहतोय SPLचे. त्याचबरोबर कुणालदादा पाटील, कमलेशदादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायली किनी मॅडम आपण पाहतोय. हरिचंद्र भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुन्नीलाल अगले सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र मस्के सर, सुरेश तरे साहेब, त्याचबरोबर कृपेशजी मस्के साहेब, आनंदजी तरे साहेब, राहुलजी पाटील साहेब, तनुजा गरत मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोदजी पाटील साहेब, निलेशजी तरे साहेब, संजयजी किनी साहेब, जयजी पाटील साहेब, सूरजजी सालुंके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पॉन्सरमुळे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी यशाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जे 16 संघ मालक त्यांनी खऱ्या अर्थानं आवड दाखवली या स्पर्धेमध्ये आणि क्रेज या स्पर्धेचा त्यांनी पाहिला. सलग तिसरं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानामध्ये दखल झाल्यात. एका बाजूला जीत पाटील आणि बंटी करत यांना आपण पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता रियांश पाटील मागच्या सामन्यामध्ये आयकॉन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दहाडताना दिसला. GT11 संघाचा वाघ मैदानामध्ये. पहिला बॉल तिसऱ्या सामन्याचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. स्ट्रँड अँड डिलिव्हर षटकार. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. बंटीच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंगवरती बंटीला आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी धमाका केलाय गोलंदाज रियांशच्या विरोधामध्ये. सेकंड बॉल या ओव्हरमधील पलटवार करायचा इथे फुल टॉस टाकला होता. इथे कुठेतरी चान्स देण्याचा प्रयत्न झाला होता. विकी गरतला आपण पाहतोय आज या मॅचमध्ये स्क्वॉडमध्ये या ठिकाणी सामील केले गेले. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 7-2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. दोन्ही जे ओपनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अटॅकिंग मूडमध्ये मॉर्निंग सेशन पासून त्यांना आपण पाहिलंय आणि एक चांगली बॉन्डिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक सर्वेश शेलार वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु या सिच्युएशनला मागे धावत जाऊन कॅच कंप्लीट करणं कठीण होतं, डिफिकल्ट झालं होतं. आणि इथे एक धाव मिळेल. जीतला जीवनदान मिळालं. 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता जो एक पॅटर्न स्ट्रोक आहे जीतचा. आणि जीतचा जर विचार केला तर मैदानामध्ये चौफेर बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो. 360 डिग्रीमध्ये तो रन्स सातत्याने बनवत असतो. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं मोस्टली ज्या रन्स त्याच्या बॅटमधून आल्या होत्या इन फ्रंट ऑफ द ऑफ साईड. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नयन पाटीलला आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. एका बाजूला रियांश आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यांनी जो कमबॅक केलाय मैदानामध्ये तदनंतरच्या 3 चेंडूंवरती चर्चा सुरू आहे.
या मॅचची, कारण एक क्लॅश ऑफ टायटन्स, बेस्ट वर्सेस बेस्ट. स्लोवर वनचा आविष्कार या ठिकाणी केला होता गोलंदाज रेयांशने, आणि ज्या ज्या वेळेला स्लोवर वन टाकलंय रेयांशने तिथे त्याला यश मिळताना आपण पाहिलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील भरपूर वेळा स्लोवर वनचा त्याने वापर केला होता. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 2 वेळा स्लोवर वनचा वापर या ठिकाणी झाला आणि तिथे यशस्वी होताना आपण पाहिलंय गोलंदाज रेयांशला. चांगलं व्हेरिएशन आहे दोन्ही बाजूला कट करण्याची, त्याच्यामध्ये ती शैली आहे आणि ती एक वेगळी कला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. रन मिळणार नाही या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय, जी प्लेइंग 11 अवधूत दांडेकरला आपण पाहतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये जीत पाटील, प्रणय बारी, दर्शन तांडेल, बंटी गरत, संदेश राऊत, करण पाटील, कस्तुभ भोईर, संजय पाटील, जतीन पाटील, मितेश तरे. अनुभव सुद्धा आहे आणि यंगस्टर सुद्धा आहेत. आणि GT 11 मकने संघाचा हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवजी तरे साहेब संघाचे संघमालक आहेत आणि कर्णधाराच्या भूमिकेमध्ये रियांश पाटील, नयन पाटील, गणेश गावड, यश भोईर, त्याचबरोबर सर्वेश शेलार, दीपेश म्हात्रे, रुचित किनी, मुकेश विंकुश म्हात्रे, महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. इथे सुद्धा अनुभव भरपूर मोठा आहे. आता ओव्हर नंबर 2 मध्ये सर्वेश शेलारला या ठिकाणी आणलं गेलं. मागच्या मॅचमध्ये थोडासा बदलाव जाणवला होता, कारण मागच्या सामन्यामध्ये सर्वेश शेलारला ॲज अ लिडिंग बॉलर म्हणून पहिल्या षटकामध्ये आणला होता. इथे काही चेंजेस केले गेलेत. सेकंड ओव्हरमध्ये सर्वेशला आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करण्याकरिता तो दाखल झाला बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये दुसऱ्या बाजूला बंटी त्याची वाट पाहतोय, कारण वाट लावायची या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, तदनंतर शांत दिसला. पहिलाच बॉल, वॉटर डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ग्रेट बॉल. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल प्रेक्षकांना, कारण ज्या पद्धतीनं हा बॉल बाउन्स झाला, काय बाउन्स झाला होता बॉल. जवळपास गुडलेन स्पॉटवरून पिच झाल्यानंतर चेस्ट लेवलला हा बॉल, आणि बंटीची हाईट पाहत असताना एक नॅचरली प्लेयरसाठी हा डेडली बाउन्सर होता गोलंदाज सर्वेशचा. पुढचा बॉल या ओव्हरमधील येथे सुद्धा या ठिकाणी इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर बाहेर होता बॉल आणि नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. गौरवजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, जे पेशाने पोलीस आहेत. दातिवरीतील अनमोल रत्न इथे गॅपमध्ये चाललाय. स्विच हिट बंटीच्या बॅटमधून. पहिल्या 2 बॉलवरती संघर्षाचा जो वनवास भोगला होता सुखाचा राजयोग, या बॉलवरती चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या फलकावरती 14. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. सर्व्हिसच्या अगेन्स्ट हा 4 येताना पाहायला मिळाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील. इथे इनसाइड आउट, ग्रेट शॉट, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. वन ऑफ द बेस्ट फिल्डर सध्याच्या घडीला मिस्टर गणेश गावड त्या ठिकाणी उपस्थित होतोय. स्वीपर कव्हरला टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज बंटीचा खेळ. परंतु या कॅचची चर्चा आज पुन्हा एकदा रंगेल. सकाळच्या सत्रामध्ये विनायक पाटील यांना आपण पाहिलं आणि आता दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतात गणेश गावडला. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव करेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव करेचा, मागणे गावाच्या नवीन बॅटर संदेश राऊत मैदानामध्ये दाखल झालाय. 9 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. दुसरा सामना खेळतोय. 14 धावा फलकावरती लागल्यात. 14 वरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. यादीच्या बॉलवरती सर्वेशच्या विरोधामध्ये चौकार आला होता आणि पुन्हा एकदा तो पलटवार गोलंदाज सर्वेशने केला.
फलंदाजावरती घाव त्या ठिकाणी घातला. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 14. आता नवीन बॅटर संदेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लिफ्टी बॅटर आलाय मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. या षटकामधील चौथा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा बॅक इन ऍक्शन मिस्टर गणेश गावड सेकंड अटेम्प्ट मध्ये. पुन्हा एकदा गणेश नावाची चर्चा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेकंड कॅच कंप्लीट केलाय. लागलाय दुसरा धक्का 14 वरती. चेतना चंद्रकणाई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा. आशीर्वाद लाभला मोलाचा. आशीर्वाद लाभला मोलाचा. एकविरा आई साईबाबाचं येड लागलंय त्याला भक्तीचा. येड लागलंय त्याला भक्तीचा. येड लागलंय त्याला भक्तीचा. आनंद तारे भावाचा नाता जीवा भावाचा. मागणे गावाच्या गौरव करेचा जीती दादाचा. मागणे गावाच्या गौरव करेचा. मागणे गावाच्या मागणे Series आहे. नवीन बॅटर दर्शन तांडेल मैदानामध्ये दाखल होत आहेत. कोरेगावचा हा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि बॅक टू बॅक 2 विकेट. बॉलर ऑन हॅट्रिक मिस्टर सर्वेशला आपण पाहतोय. चौकार यादीच्या बॉलवरती आला होता, परंतु कमबॅक कसं करावं त्याचं एक उत्तम उदाहरण गोलंदाज सर्वेशने या ओव्हरमध्ये दिलंय. चांगला स्पेल आतापर्यंत हाताळले, कारण मागील 4 बॉलमध्ये एक चौकार येऊन सुद्धा त्याने 5 धावाच खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 विकेट मिळवल्यात. त्याचमुळे आपला जो स्टँडर्ड आहे तो दाखवत असताना मैदानामध्ये सर्वेश आणि त्यांची लाईन अँड लेंथ जी आहे या ठिकाणी फलंदाजांना एक समजणं कठीण झालंय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. हा सुद्धा एक चांगला बॉल बाउन्सरचा प्रयत्न होता आणि बरोबर ऑफस्टमवरती या ठिकाणी ठेवला होता. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 झाले स्कोर कार्डवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, त्या ठिकाणी स्ट्रॉंग अपील झाली होती बॉलरच्या माध्यमातून, परंतु पंचांनी दर्शवला जो इम्पॅक्ट होता तो लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लगेचच ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जाईल. बरोबर लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांनी दर्शवलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. करंट रन रेट 7चा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 6 ओव्हरमध्ये 42 बनवू शकतात आणि 8च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 46 धावा बनवू शकतात आणि 10 धावा जर येत आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये तर 54 स्कोर कार्डवरती लागल्या जातील. अजूनही जीत खेळपट्टीवरती उभा आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये हवा तसा चान्स त्याला मिळालेला नाहीये. बंटीची विकेट गेल्यानंतर जे प्रेशर मैदानामध्ये बिल्ड झालं ते प्रेशर आता इथे हटवावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती एक मिस्ट्री बॉलर ज्याने श्री जागमाता रावली टीमसाठी अनेक वेळा संकटाच्या काळामध्ये संकटकर्ता बनला. नयनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे फ्री माइंडने गोलंदाजी करण्याची संधी नयनकडे आहे. कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिले. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता रियाजच्या विरोधामध्ये, परंतु त्याने जो कमबॅक केला तिथे सुद्धा चर्चा रंगली गोलंदाज रियाजची. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मिस्टर सर्वेशचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही विकल्प त्या ठिकाणी यशस्वी झालेत आणि ओव्हर नंबर 3 मध्ये तिसरा विकल्प या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. दोन्ही खेळाडू एकाच संघामधून या ठिकाणी खेळत आहेत. एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन चांगलेच माहिती आहेत. पहिल्या बॉलवरती कहाणी काय असेल, डीप मिड विकेटला बॉल त्या ठिकाणी वळवलाय. शतषक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रियांशला आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव मिळालं या बॉलवरती. पहिल्या चेंडूवरती तरी नयन हवी होताना पाहायला मिळाला. जीतचा जो वीक झोन आहे आणि त्या वीक झोनमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला आणि जीतला ज्या लेंथवरून चेंडू फिरवायचा आहे त्या लेंथवरून जीतसाठी हा बॉल फिरवला होता. बरोबर थोडासा ऑफस्टॉमच्या बाहेर स्लॉटमध्ये ठेवला होता, तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता धीम्या गतीचा बॉल टाकला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 16 या आकड्यावरती 16 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये पेसर्सचा वापर या ठिकाणी केला आणि या पहिले दोन्ही पेसर्स त्या ठिकाणी या अव्वल दर्जाची कामगिरी करताना दिसले. आता तिसऱ्या षटकामध्ये स्पिन अटॅकमध्ये आणलंय.
तिसऱ्या षटकामध्ये आपल्या संघामधील एक सर्वाधिक महत्वाचा स्पिनर बॉलिंग ट्रॅकवरती आणलाय. त्याच्या विरोधामध्ये या बॉलवरती कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो डीप मिड विकेटला जितच्या बॅटमधून. ग्रेट शॉट, 6 धावा. फेमस दादा हाय बिल्डर, फेमस दादा हाय बिल्डर, फेमस दादा हाय बिल्डर. अरे सारीच कामे एक नंबर चालतात क्रिएटिव्ह नावावर. जबरदस्त स्लॉक स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज जीतचा आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला 22 स्कोर कार्ड वरती. इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. सर्वेश फील्ड करतायत. सध्या दोन बंधूंमध्ये एक फाईट मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला मोठा बंधू गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला नयनचे छोटे बंधू या ठिकाणी जीत समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जीत आणि नयनमध्ये जे बॅटल झालं त्यामध्ये 3 बॉल हाताळले गेलेत. त्यामध्ये 2 बॉलवरती बाजी मारले गोलंदाज नयननं आणि एका बॉलवरती धमाका झाला जीतचा. व्हाईट बॉल धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या फलकावरती 23 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. एक चांगली बॅटल मैदानामध्ये रंगते. लीग स्टेजमध्ये सातत्यानं या गोष्टी पाहायला मिळत असतात आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण पाहतोय नयन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जीत. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका. स्लॉटमध्ये बॉल होता. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त आहे आणि सरळ बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला ठोकलाय षटकार फलंदाज जीतनं. 6 धावा. जो संघर्ष में टिकता है वही इतिहास के पन्नों पे दिखता है आणि इतिहासाच्या पानावरती जर झलकायचं असेल तर संघर्षामध्ये टिकून राहायचं असं आणि या संघर्षामध्ये टिकून राहायला खऱ्या अर्थाने जीत. जिथे 2 षटकांमध्ये फलंदाज फ्लॉप जात होते तिथे जीत नावाची चर्चा. इथे सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला उडवायचं होतं. रुचित त्या ठिकाणी येत आहेत आणि टीपला जाईल. 2 षटकारानंतर 2 षटकारांचं प्रतिउत्तर पलटवार झाला गोलंदाज नयनचा आणि विकेट जाईल जीतची. 29 वरती लागलाय तिसरा धक्का. कॉन हाई वन हैंड दादा हाई वन में त्याची बड़ी लेवल पे पहचान. अरे हाई वन हैंड दादा हाई वन में त्याची बड़ी लेवल पे पहचान. अरे आपल्या दादानं जीटी दादानं सारा मार्केट ठेवलाय कमवून. 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 नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाला. दुसरा सामना त्याचा ह्यो. सरावलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवरती. त्याची प्रोफाईल दाखवली जाते. 29 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. मागील 3 षटकांमध्ये त्या ठिकाणी जीतने दाखवून दिलं अलॉन बट पॉवरफुल. एकटा होता परंतु या ठिकाणी शक्तिशाली होता. त्याची स्ट्रेंथ पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिली. एकंदरीत त्याच्या बॅटमधून सगळे स्ट्रोक आले होते. क्रीजवरती राहणं गरजेचं होतं परंतु 2 षटकार आल्यानंतर जो मोह होता तो मोह कुठेतरी धोकादायक ठरला फलंदाज जीतला. 29 फलकावरती 29 वरती 3 धक्के लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये करण जो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये रेयांशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. GT11 संघाचे ते कर्णधार आहेत आणि टीम लीडर या ठिकाणी एक परफेक्ट GT11 मागणे संघाचा आणि लीडर या ठिकाणी लीड करताना दिसेल या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर त्या ठिकाणी होत आहे. यशला आपण पाहतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरी धावसंख्या फलकावरती 31-31. वेडीचा बाहुबली आहे आणि त्याला घडवण्यामध्ये खऱ्या अर्थानं शुभमजी पाध्ये साहेबांचा सुद्धा आहे एक मोठा हात आपल्याला पाहायला मिळतोय. 31 फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. दर्शनच्या बॅटमधून ही डबल येताना पाहायला मिळाली. रेयांशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगले रिदमने बॅटिंग सुद्धा त्याने केली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. टिपमिड विकेटला शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. रुचितला आपण पाहतोय. याआधी सुद्धा एक चांगला झेल त्याने टिपला होता
ते ग्राउंड फिल्डिंग चांगली केली गेली रुचितच्या माध्यमातून 32वा स्कोर कार्डवरती लागले. 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. तिसरा बॉल या षटकामधील राऊंड दी विकेट. हुक शॉट पाहायला मिळतो आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस यश तडकीने होते आणि त्याच्या माध्यमातून टिपलाय यशस्वी जाईल. लागलाय चौथा धक्का क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे संघाला. 4th विकेट गॉन. आनाला बघायला चर्चेत सफाळेश्वर बाबा कुणी राहिता रॉयल कारभार गौरव तरी साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघावरती ते खुश आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेना, कारण जो परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांनी दाखवलाय खऱ्या अर्थानं टीमवर्क जे असायला हवं ना त्या ठिकाणी पाहायला मिळालंय GT11 मागणी संघाच्या माध्यमातून. परंतु पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्राईममध्ये क्रिएटिव्ह 11 मागणी संघ होता कुठेतरी तो प्राईम या मॅचमध्ये दिसलेला नाहीये. रेयांशने विकेट मिळवून दिलं. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता सेकंड स्पेलमध्ये आणि इथे त्यांनी विकेट मिळवलंय. हा सुद्धा चांगला बॉल. अवधूत दांडेकर कर्णधार मैदानामध्ये दाखल झाला. कॅप्टनच्या विरोधामध्ये कॅप्टन टाकलेला बॉल या ठिकाणी परफेक्ट लाईन अँड लेंथवरती होता आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये पुन्हा एकदा एक युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 संघाचा कर्णधार अवधूतला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला GT11 मागणे संघाचा कर्णधार रेयांशला आपण पाहतोय. 2 महायोद्धा एकमेकांसमोर लढतायत. इथे फुल टॉस बॉल हलक्या शताने या ठिकाणी खेळलं होतं. बॉल जाईल डीपमध्ये. मुकेशला आपण पाहतोय जो एक चांगला फिल्डर या टीममधील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 34वा स्कोर कार्डवरती लागला. 34 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या चौथ्या षटकामध्ये. रेयांशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत चांगला स्पेल त्याचा राहिलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील ऑलराऊंडरचा जो खेळ त्याने दाखवला. लेग स्टंपला मिस करतोय. एक्स्ट्रा रन ते मिळेल. 35 झाल्या स्कोर कार्डवरती. 35 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. तिथे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जो माइंड होता त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला होता. तो पॉझिटिव्ह इंटेन. परंतु खऱ्या अर्थाने इथे कौतुक करावं लागणार आहे रेयांशचं. त्याने जो कमबॅक करून दिला आणि स्पेशली सेकंड ओव्हरमध्ये सर्वेश शेलरला आपण पाहिलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. कर्णधार वर्सेस कर्णधार ही बॅटल जी मैदानामध्ये रंगली होती त्यामध्ये रेयांश या ठिकाणी लीड करताना दिसला. 3 चेंडूंमध्ये अवधूतच्या विरोधामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अवधूतच्या बॅटमधून 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा अटॅकमध्ये नयनला आपण पाहतोय. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदूश्री कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणालजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं समाजसेवक आणि एक प्रेरणास्थान सफाले परिसरामधील पालघर जिल्ह्यामधील. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात या ठिकाणी झाली आणि 5व्या षटकामध्ये नयनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये 15 धावा आल्या होत्या. जितच्या बॅटमधून ते 2 षटकार आपण पाहिले होते. इकॉनॉमी त्याची 9.67 ची आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली राहिले होते. आता या मॅचमध्ये त्याच्या विरोधामध्ये 15 आल्यात आणि आता या ओव्हरमध्ये त्या 15 धावा कव्हर करायच्या. 5व्या षटकाला सुरुवात त्या ठिकाणी झाल्या. स्ट्रायकिंगवरती दर्शनला आपण पाहतोय. त्याच्या फलंदाजीचं दर्शन करावं लागणार आहे प्रेक्षकांना. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग लेगला येतोय भव्य दिव्य षटकार. फलंदाज दर्शनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती केलाय प्रतिघात. षटकार 6 धावा. कमी पडत जमलंय त्यांच्या हाय नावात
व्हाईट लाईन वरती बॉल होता, तिथून तो बॉल चेस केला आणि फाईन लेगला हा षटकार येतोय. 41 फलकावरती दुसरा बॉल या ओव्हर मधील पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं जबरदस्त फटका, इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज दर्शनच्या बॅट मधून येतोय षटकार, लॉंग अँड स्ट्रॉंग, 6 धावा. लय रॉयल हाय कारभार राजा दोस्तीच्या दुनियेचा, लय रॉयल हाय कारभार राजा दोस्तीच्या दुनियेचा. अरे 7 नंबर इनोवा गाडीचा, रुपेश गावड दादाचा, 7 नंबर गाडीचा, रुपेश गावड दादाचा, गाडीचा, रुपेश गावड दादाचा, 7 दोन बॉल वरती 2 षटकार, वहां आंधी तूफान भी दम तोड़ देते जब दर्शन नाम की कश्ती जिद पर अडी होते आणि त्याची जिद्द, जे ध्येय पहिल्या 2 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. 47 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. पहिल्या 4 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु या ओव्हरमध्ये नयनच्या विरोधामध्ये आलेले 2 बॉल वरती 2 षटकार आणि ते सुद्धा एकाच स्टाईल मध्ये, कॉपी बुक स्टाईल त्या ठिकाणी दर्शनची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटके 2 तर ऑलरेडी आलेत, आता तिसरा या ठिकाणी बाकी आहे. तो तिसरा येईल का? तिसऱ्या चेंडूवरती 3 इन अ रो ही टॅगलाईन पूर्ण होते का पाहायचं या बॉलवरती. नयनच्या विरोधामध्ये 2 षटकार, फलंदाज दर्शनच्या माध्यमातून तिसरा बॉल स्विच हिट. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये आणि रुचित त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतायत. डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये, परंतु 2 धावा मिळतील. या 3 फटक्यांनी एक वेगळा कॉन्फिडन्स मनामध्ये निर्माण झाला असेल दर्शनच्या, कारण प्रॉपरली कनेक्शन झालं. इथे डिस्टन्स मिळालं नव्हतं, परंतु पहिले जे 2 फटके होते तिथे मन जिंकले होते. 49 फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये चालाय. चौथा बॉल, पहिले 3 बॉलमध्ये नयनच्या विरोधामध्ये भरपूर रन्स आल्यात, रन्स लीक होत आहेत या ओव्हरमध्ये. या बॉलवरती सुद्धा चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला रुचितला पण पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप मिळेपर्यंत तिथे जरूर कव्हर केले गेले. 2 धावा मिळतील इथे सुद्धा. 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 51 रन स्कोरकडे आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 9 बॉलमध्ये 20 धावा दर्शनच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आत्मविश्वासाची खऱ्या अर्थानं जी जिद्द आपण पाहिले दर्शनच्या बॅटमधून, ज्या धावा आल्यात आतापर्यंत 2 षटकार आणि दोन्ही षटकार महत्वपूर्ण आणि डिफिकल्ट सिच्युएशनला स्ट्रॉंग डिसिप्लिननं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये. पुनश्च एकदा वन्स अगेन या बॉलवरती देखील डीप मिड विकेटला फलंदाज दर्शनच्या बॅटमधून लॉंग अँड स्ट्रॉंग हँड अँड सम षटकार. सपाले मागणे गावाचा हिरा, साऱ्यांचा हायलाइट प्यारा, साऱ्यांचा हायलाइट प्यारा, साऱ्यांचा हायलाइट प्यारा. समाजसेवक माणूस खरा, मानतोय गावलक सारा. जिगरी यार दिलदार, आवा आहे तो साऱ्यांचा. जिगरी यार दिलदार, आवा आहे तो साऱ्यांचा. अरे 7 नंबर इनोवा गाडीचा. 3 षटकार या ओव्हरमध्ये. सिर्फ आसमा जानता है ये परिंदा कितना खास है. 26 धावा फलंदाज दर्शनच्या बॅटमधून. 57 धावा फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार, ते सुद्धा आयकॉनच्या विरोधामध्ये. पुनश्च एकदा क्रॉस बॅटचा वापर केला, पुल शॉट डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा या बॉलवरती देखील आपली हुकूमत, आपली बादशाह त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवलाय. फलंदाज दर्शनच्या बॅटमधून आलाय षटकार. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 63 धावा फलकावरती. क्रिएटिव्ह कंपनीचा ओनर फेमस दादा हाय बिल्डर, फेमस दादा हाय बिल्डर, फेमस दादा हाय बिल्डर. अरे सारीच कामे एक नंबर चालतात क्रिएटिव्ह नावावर. गोरगरिबांचा आधार दादा एक्का हुकमाचा, गोरगरिबांचा आधार दादा एक्का हुकमाचा. वॅगन व्हील आपण पाहतोय. दर्शनची स्पेशलिटी वॅगन व्हील आपण पाहू शकतायत. 11 चेंडूंमध्ये 32 धावा. लॉंग लेगला 2 षटकार आणि डीप मिड विकेटला 2 षटकार. आणि दर्शनच्या बॅटमधून मागील बॉलवरती जो षटकार आलाय या स्पर्धेमधील एक सर्वाधिक लांब षटकार. ISPL मध्ये बघितलं तर डेफिनेटली हा 9वा होता.
लॉंगेस्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला या स्पर्धेमधील. बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग ओव्हरमध्ये महेंद्र यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 मध्ये 5 चिकॉर्नबे 4 षटकार या ठिकाणी नयनच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि 4ही षटकार असे मारले होते की गोलंदाजावरती घाव केले नव्हते, तर गोलंदाजाच्या मनावरती, गोलंदाजाच्या आत्मविश्वासावरती ते घाव केले होते. फलंदाज दर्शन 11 बॉलमध्ये 32-63 धावा फलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मागच्या 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी दर्शनची बॅटिंग प्रत्येकानं या ठिकाणी एन्जॉय केलंय. स्पेशली डगआउटमध्ये सेलिब्रेशन सुरू होतं दर्शनच्या बॅटिंगचं, कारण ज्या पद्धतीनं तो फटके मैदानामध्ये खेळत होता, कोरेगावाचा रुबाब, कोरेगावाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी दाखवत असताना 63 धावा फलकावरती 5 षटकांचा खेळ संपला. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथे अनुभव गोलंदाजी मार्कवरती मोस्ट डिसिप्लिन प्लेअर अर्थातच महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉलला इथे रिस्पेक्ट देण्याची गरज होती का इथे आपण पाहतोय आणि या बॉलवरती परफेक्ट यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्कर वरती मिळते विकेट महेंद्र भोईर यांना. बिग विकेट, अवधूत गॉन. नवीन बॅटर संजय पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. 63 धावा फलकावरती टाकल्या गेल्यात आणि ज्या पद्धतीनं महेंद्र भोईर यांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड केलाय, असं दिसतंय की मागच्या ओव्हरमध्ये षटकार आलेलेच नाही आणि याच गोष्टी खऱ्या अर्थानं महेंद्र भोईर यांना स्पेशल बनवत आहेत. त्यांचा जो अनुभव आहे तो खऱ्या अर्थानं या सिच्युएशनला, या कंडिशनला कमी येताना पाहायला मिळाला. सचिनजी किनी साहेब आणि त्याचबरोबर वैभवजी पाटील साहेब या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना बालूमामा गरज त्यांना आपण पाहतोय मुख्य मंचावरती. 63 धावा फलकावरती लागल्यात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मोठा फटका ऑफर केला होता. इथे विकेट गमावावी लागणार आहे. दीपेश त्या ठिकाणी होते परंतु डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 64. दीपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दीपेशचं जे तुफान आपण पाहिलंय, या मॅचमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागणार आहे, कारण ती बॅटिंग जर केली नाही तर इथे कुठेतरी या धावा चेस करणं डिफिकल्ट होऊ शकतं. कारण रियांश चांगल्या प्राईममध्ये, दीपेश सुद्धा चांगल्या प्राईममध्ये आहेत. 64 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 64 स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरा बॉलवरती इथे जबरदस्त ग्रेट शॉट, वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच, सरळ बॉल निघून जातोय डीप फाईन लेगला, येतो षटकार. 6 धावा 3 चेंडूंवरती 3 षटकार दर्शनच्या बॅटमधून. सत्तर धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आज क्रिएटिव्ह इलेव्हन माकने संघाचा जो फॅन बेस आहे एकच सांगतोय, लाखो अरमान जलाकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना दर्शन तरेके दिवाने. काय बॅटिंग या ठिकाणी केलंय. 12 चेंडूंमध्ये 38 धावा. दर्शन तांडेल आज खऱ्या अर्थानं चौकार षटकारांची भाषा मैदानामध्ये बोलत असताना 5 षटकार दर्शनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 6चा पाडा त्याने मैदानामध्ये तो बोलताना दिसला. पुढचा बॉल इथे सुद्धा चान्स घेतला होता. ऑफ स्टंपवरती शफल होऊन पुन्हा एकदा फाईन लेगला इथे खेळायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. क्रिएटिव्ह इलेव्हन माकने संघाचा बाहुबली या ठिकाणी लढलाय, किंडल लढवलंय या फलंदाजानं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 70. 4 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट यष्टा दाखवला होता. भरपूर शफल झाले होते आणि पूर्णपणे ऑफ स्टंप दाखवल्यानंतर महेंद्र भोईर यांनी क्लीन बोल्ड या ठिकाणी केलंय फलंदाज दर्शन तांडेलला.
आणि दर्शन तांडेलची बॅटिंग जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टाळ्या झाला पाहिजे या फलंदाजासाठी, कारण जे फटके त्याने खेळल्यात मैदानामध्ये मनमोहक फलंदाजी. पुढचा सामना आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये, लुझर वर्सेस लुझर. तरी मैदानामध्ये आपण पाहतोय पुढचा सामना जो असणार आहे 30-11 राजनपाडा आणि प्रियांशी विधान 11 केलवा रोड, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस सडिया 30-11 राजनपाडा आणि त्याचबरोबर प्रियांशी रिदान 11 केलवा या दोन टीम मध्ये लुझर मध्ये जो मॅच आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल त्या ठिकाणी महेंद्र भोईर यांनी आपला अनुभव दर्शवला. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 70 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय आणि 71 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलंय. पहिल्या 3 षटकांमध्ये बॅटिंग शो आपण पाहिलं झीजचा आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये दर्शनचा बॅटिंग शो आपण एन्जॉय केला. या दोन्ही फलंदाजांनी आज माने जिंकल्या. 36 चेंडूंमध्ये 71 धावांचं लक्ष आणि क्रिएटिव्ह 11 मागणे संघाचा वॅगन विन त्या ठिकाणी आपण पाहिला आपल्या स्क्रीनवरती. मोस्टली ज्या रन्स आल्यात त्या षटकाराच्या माध्यमातून डीप मिडविकेट या क्षेत्रामध्ये त्या फील्डमध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात, कारण त्या क्षेत्रामध्ये 5 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळालेत. बंटीच्या बॅटमधून एक आला होता, जीतने सुद्धा 2 षटकार त्या क्षेत्रामध्ये मारले होते. दर्शनच्या बॅटमधून 2 षटकार आले मिडविकेटला. सिक्स सीटर स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं मागील 15 दिवसांपासून सांगत होते सरप्राईज आहे SPL साठी आणि त्यांचं सरप्राईज या ठिकाणी धमाका करत असताना SPL मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया प्रियांशी रिदान 11 केलवा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत 30-11 राजनपाडा. या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. चौथा सामना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस सडिया. आदरणीय सचिन जिगिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनावी इंडियन्स या टीमचे प्रोप्रायटर. त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया प्रियांश रिदान 11 केलवा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत 30-11 राजनपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन थोडंसं फास्ट या. आदरणीय शुभमजी पाध्ये साहेबांना विनंती सर आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची. शुभमजी पाध्ये साहेब आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती या. अक्षय थोडंसं फास्ट आहे. इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी घेतला गेला. प्लीज ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा करावी. एक्झॅक्टली कोणता प्लेअर इन आणि कोणता प्लेअर या ठिकाणी आउट असेल
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला अक्षय गवली आणि रोहित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन जिगिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसातील जो चौथा सामना आपण पाहणार आहोत, प्रियांशी रिदान 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना 311 राजनपाडा. कॅप्टन कुल्स या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. एका बाजूला मस्के ब्रदर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला बंटी दादा हा कॉईन आपण पाहतोय. अक्षय या ठिकाणी कॉल करतील म्हणजे प्रियांशी रिदान 11 संघाचा कॉल असेल. बंटी दादाचा कॉल या ठिकाणी केला गेलाय. मस्के ब्रदर्स आलाय म्हणजे टॉस रोहित यांनी जिंकलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच टॉस तुम्ही जिंकला होता, क्षेत्ररक्षण निवडला होता. आता या मॅच मध्ये काय घेतील? यावेळी पण क्षेत्ररक्षण करू. आता बघूया, सर्व बॉलर चांगले आहेत. ब्रेस्ट यायचा प्रयत्न करून जिंकायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप छान केलं आणि पिच वगैरे सर्व व्यवस्थित आहे, त्यांचं कौतुक म्हणेन. आणि संघ मालकाबद्दल काय म्हणाल? संघ मला प्रत्येक वेळी सपोर्ट असतो, प्रत्येक वेळी पर्सनल पण एंट्री असतात आणि एस पीला पण तो साथ देतो. ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. टॉस या ठिकाणी जिंकलाय 311 राजनपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आमच्या जिथे जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर, आमचे गुरुवर्य. ओडिओ कॉम्बॉक्स. Thank you very much. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. त्या अगोदर उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. तिसऱ्या बॉलवर ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बिटवीन द गॅप मध्ये, परंतु सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना पाहायला मिळते. प्रणय बारीला आपण पाहतायत पुढे सरसावला गेला होता. पाहता पाहता 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या GT 11 माकणे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर अवधूत दांडेकरने फलंदाजाला बीट केलं होतं गणेश गावडला आणि त्यानंतर आपण पाहिलात तर आतापर्यंत 2 रन्स अवधूत चौथा बॉल घेऊन. चांगला बॉल होता, राईस केलं होतं. या बॉलला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र गोलंदाज खुश असतील या खेळपट्टीच्या माध्यमातून, कारण या खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा बनलेल्या नाहीयेत. पिच क्रिएटरचं कौतुक करावं लागेल. इतर वेळेला मात्र फलंदाजांसाठी खेळपट्टी खूप पोषकदायक असते, परंतु गोलंदाजांसाठी बोलबाला राहिला या खेळपट्टीचा. वाखण्याजोगे खेळपट्टी पाहायला मिळते. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. ब्युटिफुल डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5, अगदी स्टंपच्या जवळून बॉल निघून गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला होता. अवधूत दांडेकरने दांडाखाडी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं राईट मोर द विकेटने. यावेळेला लो फुल टॉस बॉल जरूर होता. अप्रतिम टू दी कव्हर खेळला गेलाय. बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय. फिल्डर पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी 2 रन कंप्लीट केल्या जातील गणेश गावडच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या GT 11 माकणे या टीमची जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 30 बॉल आणि 67 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सफाळी प्रीमियर लीगचा हा थरार गेले 3 दिवस आपण पाहिला. आजचा चौथा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय. 16 संघांना प्राधान्य दिले गेले. 16 संघांमधून 8 टॉप 8 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतील. 6 टीम्स जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघ पुढे आलेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर बच्चू बाबा 11 हा संघ पुढे आला. AR फायटर्स टीम पुढे आली. त्यानंतर ओमकार बॉईज एडवन टीम पुढे आली. पालघर स्पोर्ट्स क्लब पुढे आली. त्यानंतर आपण पाहिलं तर अयांश 11 दातिवरे हा संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर कपास लायन्स ही टीम पुढे येताना पाहायला मिळते. आता 2 संघ कोणते असणार याकडे लक्ष असणार आहे. सर्व संघ मालक खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. साहीच्या साही संघ मालक. दुसरं षटक हाताळण्याकरता गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हिरो ठरला गेला होता मितेश तरेला आपण पाहतायत.
यावेळेला पहिलाच बॉल खूपच वाईट लाईनच्या बाहेर पंच वळतायत. नितेश कदम एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. योगेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समाजसेवक विराथन बुद्रुक त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा देत 1 रन ऍड होईल. मितेश तरे त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. नेहमीच मात्र एक उत्स्फूर्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मग ती फिल्डिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, या गोष्टींसाठी तो तत्पर असलेला खेळाडू पाहायला मिळतो. तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 मॅचेसमध्ये 3 विकेट, 6.92चा इकॉनॉमिकल गोलंदाजी केली गेले. मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 6 धावा. गणेश गावड 6 बॉलमध्ये 4, रेयांश पाटील 1 बॉलमध्ये 1. खेळायचा होता ऑफ साईडला, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक ऑन साईडला अवधूत दांडेकर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पर्व तिसरा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जे ट्रॉफी दाते आहेत त्यांचं सुद्धा या वेळेला आपण नावं अद्ययावत करूया. सध्या आमच्या व्यासपीठावर अर्थातच महेंद्र भुईर या स्पर्धेचे प्रायोजक, त्यांच्या समवेत सचिनजी किनी सोनावी इंडियन्स या टीमचे प्रोप्रायटर वैभव पाटील यांना आपण पाहतायत. आज मॅचचा आनंद घेत असताना ऑफसाईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार 4. अवधूत यावेळेला कॅप्टनशिप करत असताना पाहायला मिळतोय. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. झुकले होते परंतु प्रॉपरली 100% करणने दिले नाही. आणि त्यानंतर मात्र कौस्तुभ आय थिंक सो प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि प्रणयला सुद्धा बीट केलं त्या बॉलने आणि जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. संतोषजी जंगम व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर बाळू मामा व्यासपीठावर आहेत. योगेशजी घरत यांना आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. कडक स्ट्रोक पाहायला मिळतो रेयांश पाटीलच्या बॅट मधून. 6. अप्रतिम चांगला फटका होता. लेंथला ओळखलं होतं. या बॉलला मात्र पिक केलं आणि 6 धावांमध्ये टिक केलं. चांगला फटका खेळला गेला होता. ब्रँडन मॅक्युलम, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंची आठवण करून देणारा फटका आणि स्पेशली द स्काय सूर्यकुमार यादव स्टाईलमध्ये खेळला गेला होता. यावेळेला लेफ्ट बॉल जरूर केला गेला. चांगला निर्णय घेतला गेला. पण निर्णय खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ते स्वतःला तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. मग तो टॉस बॉक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. मग फलंदाजीला कोणत्या क्रमांकावर तुम्हाला यायचंय तो निर्णय घ्यावा लागतो. मग गोलंदाजीला कोणत्या गोलंदाजाला आणायचंय तो निर्णय घ्यावा लागतो. आणि एकदा का निर्णय घेतला तर मागे फिरू नका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रन मिळेल. सेन्सिबल बॅटिंग करत असताना सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. या षटकामध्ये धावा आले 2 वाईट व्यतिरिक्त 1 चौकार षटकार, 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा खर्च केले गेलेत. पहिल्या षटकात अवधूतने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात 15 धावा. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग बाय रेयांश पाटील. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. बॅकफुटला जात असताना जागा पडून खेळण्याचा प्रयत्न केला. फॉरवर्ड डिफेन्स दाखवलं. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने 20 धावांवर GT11 मागण्या. आता समीकरण असं आहे की 24 बॉल आणि 51 रन. सध्या आपण पाहिलं तर अप्रतिम निखिल गावडला आपण पाहतायत. सध्या हास्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक टेंबी कोडवेचं अनमोल रत्न अग्रीदादा. आज जे आपण पाहिलं तर अग्रीदादा 007 चे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. निखिल सध्या ते सेलिब्रिटी झालेत त्यांच्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आणि इथून मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. विंकोजी म्हात्रे साहेब सध्या मात्र मूड फ्रेश करतायत एनर्जी ड्रिंक घेत असताना. आणि त्यांच्या समवेत हर्षद पाटील, जॉमी दादा असतील, ॲडव्होकेट नवीनजी घरत आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः GT दादा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण भोईर यांना आपण पाहताय. सर्वेश शेलारला आपण पाहू शकताय. ती संपूर्ण टीम
या मॅचचा आनंद घेत असताना डगआउट मधून आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. बॅक टू द बॉलर खेळले गेले. एक नंतर मेल दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले होते, परंतु बंटी घरत थोडासा थ्रो जरूर चुकीचा ठरला गेला होता. रेयांश पाटीलला दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, परंतु ऐन वेळेला त्यांनी सांगितलं यू वेट माय पार्टनर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा, 21 रन्स, 4 बॉलमध्ये 12. रेयांश पाटीलवर दारोमदार आहे. गणेश गावड सध्या स्वतःला संघाला डावाला सावरतायत. 9 बॉलमध्ये 7 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. अवधूत दांडेकर पहिलं षटक वगळता आता या षटकामध्ये काय करेल याकडे लक्ष असेल. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. सादिक राजापूरकर सर ओळखतायत या बॉलला, बरोबर रीड केलं आणि त्यानंतर मात्र 2 हात खुले करत असताना वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला बॉल होता. फ्लरलेनचा बॉल पाहायला मिळतो. खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. ग्रेट बॉलिंग बाय अवधूत दांडेकर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. काय बॉल डिलिव्हर केला होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात. ते श्रोते सांगत असतील वा अवधूत वा. खऱ्या अर्थानं दांडाखाडी इच्छे त्याचे फॅन फॉलोविंग किंवा ग्रामस्थ मंडळी सांगत असतील, त्याच्या जोडीने नेहमी असतात, ते सांगत असतील अवधूतने काय बॉल डिलिव्हर केला होता रेयांश पाटीलला. इथून उसळी घेणारा चेंडू आणि अखेरकार दबावाखाली हा स्ट्रोक खेळण्याची तयारी दाखवली आणि रेयांश पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा मात्र कॉम्पिटिशन पाहायला मिळाला होता आणि अखेरकार अवधूत दांडेकरने एक कॉम्पिटिशन जिंकलं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 22 ला दुसरा धक्का बसतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर रेयांश पाटील 6 बॉल 12, 200च्या स्ट्राईक रेटने 1 चौकार 1 षटकार. बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद सचिनजी किनी, वैभवजी पाटील, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपण हजेरी लावा. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. यंदाचा विजेते कोण ठरेल याकडे लक्ष असणार आहे. 3 सीझन आपण सध्या पाहत आहेत. अगदी डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन नियोजन. समोरच पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी खूप चांगलं हे मैदान. यश भुईरला आपण पाहू शकाल. वेडी गावातील अनमोल रत्न. नेहमीच शुभमजी पाध्ये यांनी संघाची जी बांधणी केली, मनाचे राजे वेढी, त्याचे बॅकबोन म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं आणि पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप रबर बॉल क्रिकेटचा त्याचे मेन शिल्पकार अर्थातच शुभमजी पाध्ये साहेब, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद असेल. प्रत्येक षटकारासाठी यश भुईर यांच्यासाठी मात्र 500 रुपये लावले गेलेत शुभमजी पाध्ये साहेब यांच्या माध्यमातून आणि 3 षटकार जर आले तर 3000 रुपये मात्र यावेळेला देण्यात येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. वेडीच्याच मैदानात 1 ते 2 षटकार ठोकून त्याने 5000 रुपयाचं कॅश प्राइज कमवलं होतं शुभमजी पाध्ये साहेब यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. सामन्याचं समीकरण आता बदललंय. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 47 रनची आवश्यकता असेल. 19 बॉल आहेत. ऑन साइडला फटका तर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. बंटी घरत बॉल त्याची परीक्षा घेतोय आणि त्या परीक्षेत तो सरस ठरतोय आतापर्यंत. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जीत पाटील, छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अगदी उत्कृष्ट यष्टी रक्षणाची साथ त्याची मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागे सेवा करत असताना पाहायला मिळतोय स्टम्पची. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 26 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 29 धावा होत्या, इथे 26 धावा. मागे 3 धावेने मात्र थोडासा पाठीमागे राहताना पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 18 आहेत. 18 बॉलमध्ये विजयासाठी 45 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल.
आदरणीय सन्माननीय मंगलदाजी घरस साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यंगस्टार चषक माकणेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, 42 जणांची टीम आपल्याला त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षात लाख मोलाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. एक गाव एक फॉर्मॅट, वेगवेगळे आपल्याला विभागातून संघ खेळताना पाहायला मिळतील. 18 बॉल आणि 45 रन. 18 म्हणजेच विराट कोहलीचा आकडा, 45 म्हणजे रोहित शर्मा आणि रोको हे मिशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या हंगामामध्ये 2026 मध्ये 18 वन डे क्रिकेट सामने पाहायला मिळतील आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा ती पर्वणी असेल की 18 वन डे सामन्यांमध्ये त्यांची चांगली फलंदाजी आपल्याला बहरताना पाहायला मिळेल का. सध्या रोहित शर्मा फॉर्माबरोबर झुंजतायत, परंतु विराट कोहलीचा सातत्य, तो फॉर्म अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. आणि एका साईडला रोहित शर्माचा विचार केला तर असा एकमेव असा खेळाडू आहे जगातील की जो सध्या सक्रिय वन डे क्रिकेटमध्ये असताना सुद्धा त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलंय. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. मुंबईचा राजा, हिटमॅन. 26 धावा झालेत. जाऊया मॅचच्या दिशेने. ह्या वेळेला डबल माइंड मध्ये होते, खेळू की नको खेळू, शफल झाले होते आणि अखेरकार प्रणय बारीने आज कमालीचे षटका हाताळलेत. जेव्हा जेव्हा कॅप्टनने त्याला गोलंदाजी मार्कवर आणले तेव्हा तेव्हा त्याने कॅप्टनला विश्वासाला सार्थक कामगिरी करताना आत्मविश्वासाने गोलंदाजी केले. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आपण पाहिलं तर धर्मेश मेहर हे मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकतीच जी पार पाडली गेली आणि त्याचे ते प्रायोजक आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. 17 बॉल आणि 45 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 17-45 समीकरण. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. दीपेश म्हात्रे सारखा खेळाडू मात्र या वेळेला कागदोपत्री स्ट्रॉंग राहतोय की काय, आणि या वेळेला जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. करणच्या माध्यमातून कोणतीही मिस्टेक केली नाही. आल्या पावली परत बॅक टू द पॅव्हिलियन. GT11 माकडे टीमला अजून एक महत्वपूर्ण धक्का. गॉम. विंकुश म्हात्रे त्या वेळेला आपण पाहतायत जलसार गाव आणि उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्या गावाची सुद्धा जबाबदारी आणि सध्या तरी मात्र आपण पाहिलं तर या संघाची जबाबदारी आता मात्र यावेळेला स्वीकारावी लागेल. 26 ला 3 प्रणय बारी हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत पहिली विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवेल का. या अगोदर प्रणय पाटीलकडे ती संधी होती. काल सचिनदादा पाटील यांनी झेल सोडला आणि त्यानंतर ती संधी हुकली गेली होती. त्यावेळेला हलक्याशा हाताने विंकुश म्हात्रे एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ओळखले जातात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 27 या धावसंख्येवर. सागर घरत सध्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम.
पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मोर द विकेटने प्रणय बारी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे. लाईन अँड लेंथ सूप पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. नामी संधी होती आणि बरोबर फिल्डरला त्या ठिकाणी निवडलं. अथर्व कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. यश भोईर. यश भोईरचा खेळ पाहण्यासाठी सागर घरत खास करून वेडीवरून आले होते, परंतु त्यांना सुद्धा निराश केलं आणि इथून फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक. यश भोईरची बॅटिंग आणि बक्षीस लावलं गेलं होतं. शुभमजी पाध्ये जे अगदी डाव्या साईडला मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना विनंती करेन व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. महेंद्रजी भोईर थोडीशी रेस्ट घेत आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर सामना ज्या पद्धतीने सुरू आहे, प्रणय बारीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, दगडू या नावाने जास्तीत जास्त फेम आपल्याला पाहायला मिळतं. राजू भोईर यांचे राईट हँड म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. प्रथमेश परब हे नाव ऐकलं असेल. दगडू या नावाने प्रेम मिळालं. टाइमपास या पिक्चर मध्ये कितकी मटेगावकर राजूला आपण पाहिलं आणि त्याच पिक्चरने हरिश्चंद्र राजा हा पहिला पिक्चर आल्यानंतर मराठी, त्यानंतर ललिता पवार यांचा तो पिक्चर होता आणि त्यानंतर जास्तीत जास्त 28 कोटी रुपयांची कमाई कोणत्या पिक्चरने केली, पहिल्या रँकवर आला होता तो टाइमपास हा पिक्चर आपण पाहिला होता. टीप या पिक्चर 27 ला एकंदरीत 29 ला 4. सध्या तरी मात्र यावेळेला थोडीशी नामुष्की ओढवली गेली, परंतु नयन पाटील हार न मांडणाऱ्यांपैकी एक फलंदाज आहे. व्यंकुश मात्र एका साईडला त्याला सुरेख साथ देईल का? लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. कदाचित इथून 2 ते 3 मोठे फटके जर आले तर डेफिनेटली सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस खुले होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला करावे लागतील अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा इरादा तर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. मितेश तरे फार वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31. मात्र क्रिएटिव्ह 11 माकणे प्रथम बॅटिंग करताना 4 धावेने पुढे होता. हीच सिच्युएशन फक्त 4 धावेने पुढे होताना पाहायला मिळाला. म्हणजे इथून तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. 12 बॉल 40 झालेत. यंदाच्या हंगामामध्ये जाणता राजा खार्डी महेशजी भोईर साहेब यांची ती स्पर्धा आणि खार्डीच्या मैदानात 12 बॉल 40 धावा असताना नायगाव वर्सेस जय श्रीराम कसराळी आणि रोहित वैतीने जो बोलबाला दाखवला होता क्लास, त्यामध्ये नारंगी संघाला सुद्धा पराभूतच्या छायेत जावं लागलं होतं. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. फॉर्मामध्ये असलेला संघ यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर आता 4था दिवस सुरू आहे. षटकारांची संख्या कमी पाहायला मिळते. 80 षटकार सध्या तरी आतापर्यंत लागले गेलेत. 113 चौकार म्हणजेच ग्राउंडचा विचार करता एक लॉंग जे मैदान आपल्याला पाहायला मिळतं, जणू काही लॉट्सचं मैदान आपण पाहू शकतात. अशा प्रकारचं या मैदानाची उभारणी केली गेली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ला 4. फुलटॉस बॉल. विंकोश मात्र सोडणार नाहीयेत. पहिला तर धमाका येतोय बंटी घरच्या अगेन्स्ट. षटकारात परावर्तित केलं आणि विंकोजी मात्र यावेळेला सांगतायत कुठे मात्र हे षटकार लांब आहेत, जवळच तर आहेत. 6. क्रिकेटला चालना आणि प्रतिभा देण्यासाठी हे व्यासपीठ उभारलं गेलंय.
खरं सांगायचं झालं तर या टेनिक्स बॉलने तुम्हा सर्वांना एक व्यवसाय दिला. टेनिक्स बॉलचा आम्ही सदैव आयुष्यात ऋणी राहू. यावेळेला बॉल थोडासा अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना आपण पाहताय टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा बॉल सादिक राजापूरकर सर वळतायत. एक रन तर मेल एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता 38 वर जाऊन पोहोचले गेले. विंकुश मात्रे 2 बॉलमध्ये 7 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. नयन पाटीलला आपण पाहताय 2 बॉलमध्ये 4. चांगला फटका यावेळेला पूल केलाय पिकअप शॉट. क्या बात आहे विंकुश मात्रे. आता इथे हार मानायला तयार नाहीयेत. विचार विनिमय करून मात्र यावेळेला जरूर कार्यक्रम मात्र टप्प्यात केलंय. सरळ 6 धावा. ऑफ ब्रेक बॉल होता. उसळी घेतली होती बॉलने. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय फटका खेळलाय. या षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल 44 वर जाऊन पोहोचली गेले. आता येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 27 धावेची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे. 2 षटकार म्हणून मी उल्लेख केला होता चौथ्या षटकांपर्यंत की 2 ते 3 मोठे जर धमाके आले तर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. कारण ज्या पद्धतीने 5व्या ओव्हरला नयनच्या गोलंदाजीवर 28 धावा कुठल्या होत्या. तब्बल 4 षटकार आले होते आणि इथून सुरुवात केली विंकुश म्हात्रे या फलंदाजाने. उलटाच बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत परंतु इथे बॉल पुढ्यात पडतोय आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील का. यस डेफिनेटली. तेवढीच ॲथलेटिक यावेळेला दाखवत असताना गुड फिटनेस. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 रन. 46 या धावसंख्येवर 25 रनची आवश्यकता आहे. लो फुलटॉस बॉल डीप मध्ये बॉल होता आणि इथून मात्र सरळ बॅटचा वापर केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते परंतु अगोदरच बॉलने यावेळेला जमिनीलगत लँड झाला. अप्रतिम चांगला फटका. ओव्हर पिच बॉलला थारा नाहीये परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का. यस डेफिनेटली. काय फटकेबाजी सुरू आहे. विंकुश मात्रे नावाचं वादळ घोंगावलंय. आता टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून होताना पाहायला मिळतोय. या षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 52 धावा. हे काय चाललंय. तो एक चांगला गोलंदाज आहे. विजयासाठी 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 19 रन. मॅच मात्र या वेळेला अप्रतिम तप्त झाले. हाय व्होल्टेज मॅच. विंकुश मात्रे हार मांडण्यासाठी तयार नाहीयेत. हेच तुमच्याकडे कौशल्य असावं लागतं. फार कमी प्रमाणात अशा प्रकारच्या संधी तुम्हाला निर्माण होतात. त्या संधीचं सोनं करायला हवं. आत्मविश्वास आणि आवड जर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. ते करावंच लागेल. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आय एम दी बेस्ट. मी सर्वोत्तम खेळाडू आहे. हे जेव्हा तुम्ही मनाला स्वतःला विचाराल प्रश्न एक विजेता होण्यासाठी मी सर्वोत्तम आहे हे जेव्हा तुम्ही सांगतील त्यावेळेला तुमच्याच बाजूने संपूर्ण अप्रोच इंटेंट पाहायला मिळेल. चला घाई करा. वेध ओढू नका. 8 बॉल 19. विंकुश मात्रे 420 चा स्ट्राईक रेट आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळतो. 21 रन त्याच्या बॅटमधून आलेत. शॉटला मात्र यावेळेला एक फिल्डर शॉट स्लिम मिड ऑफ. भूपेश गावड स्वतः येत आहेत. ते क्षेत्र पॅकअप करण्यासाठी तयार आहेत. हा बॉल आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा. बंटी थोडंसं अंडर प्रेशर खाली आहेत. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग. बॉल आहेत 8 बॉल मध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. बॉल फिरवला होता परंतु यावेळेला आपण पाहतायत परिपूर्णता. आता इथून जर आपण पाहिला तर डेफिनेटली डगआउट थोडासा शांत. अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु इथे कॅच कॅरी केलाय का. आणि यस डेफिनेटली सूप ऑफ फिल्डिंग. जीत पाटील आहे वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर. काय विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतो. यष्टांच्या पाठीमागे
सूप ऑफ विनिंग, मात्र सामन्यामध्ये जान टाकली होती, सर्वस्व या वेळेला स्वतःला झुकून दिलं होतं. 6 बॉलमध्ये 21 रन, 3 षटकार, 350चा स्ट्राईक रेट. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय विंकुश म्हात्रे. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने ही बॅटिंग केली विंकुश म्हात्रेने आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना GT अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून. रुचित किनीला आपण पाहतायत भरणेपाडा केळवा या विभागातून खेळत असताना. या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे, परंतु आता बंटी घरतने कमबॅक केलं. ही महत्वाची भूमिका क्रिएटिव्ह 11 माकडी या टीमसाठी चांगली बातमी आहे, कारण बंटी हा सुद्धा एक हरहुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रुचित किनी पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज आहे. 7 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता. 7 बॉल 18. वेळेला लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटले, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र अंडरम फेकी केली. नयन थांबले का, हा मोठा आता थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. कॉलिंग केलं होतं दोन्हीही फलंदाजांनी, परंतु इथून जर आपण पाहिलं थांबले नसते तर कदाचित ती धाव कंप्लीट झाली असती. परंतु इथे मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात सर्वेश शेलार येत आहेत. 1 रन तर ऍड होईल. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या GT 11 माकणे टीमला. 17 घेऊया एक छोटासा DJ वाला ब्रेक. दुश्मन किती सहा बॉल आणि विजयासाठी 17 रन. सध्या टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर आपण पाहताय थोडेसे टेन्शन मध्ये रोहिदाजी पाटील साहेब. आज अनंत पाटील साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे अनंत पाटील साहेब. मॅचचा आपण आनंद घेतायत डगआउट मधून. सफाळे प्रीमियर लीग पर्व 3 प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये लाख मोलाची स्पर्धा आणि अतिशय चांगलं आयोजन, नियोजन नीटनेटकं आणि साफ सुत्र असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वेश शेलार, प्रणय बारी 2 मॅचेस 4 विकेट्स, इकॉनॉमी 4चा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला बाहेर जाणाऱ्या बॉलवर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. तत्पूर्वी सिंगल तर मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 55 धावा, 5 बॉल 16. रुचित ला आज ती संधी आहे. सर्वेश शेलारने बॉल सोडला नाही, त्याला माहिती होतं इथे रिस्क घेऊन चालणार नाहीये. इथे जर बॉल डॉट आला तर कदाचित आपल्यावर पुन्हा एकदा मात्र अंगलट सामना येऊ शकतो. त्यामुळे थोडीशी रिस्क घेतली होती, ती परफेक्ट रिस्क होती. 5 बॉल 16. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आता 5 बॉल आणि विजयासाठी 15 रन झालेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेत 5 बॉल 5 रन झालेले नाहीयेत, 5 बॉल 2 रन झालेले नाहीयेत, 5 बॉल 3 रन झालेले नाहीयेत, 5 बॉल 1 रन सुद्धा झालेले नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. तो सरळ बॅटचा वापर केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॉल निघून येईल आमच्या शेखर किनी यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी. तुम्ही चांगली स्कोरिंग करतायत तर रुचित म्हणतायत शेखर किनी यांना सन्मान दिला पाहिजे. हा चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या मदतीने जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 60. आता 11 रनची आवश्यकता. आणि सांगितलं यज्ञेश भुईरला, यज्ञेश तुम्ही काय वाट बघतायत, अजून एक तुम्ही सुद्धा रील्स बनवा. 4 बॉल 11 रन.
खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. सुपर डिलिव्हरी प्रणय बारी. अनुभव तेवढा नाहीये परंतु त्याचा बॉडी लँग्वेज जी आहे ती एवढी कॉन्फिडन्स आहे की किती वर्षांचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. याला म्हणतात परिपक्वतेचा खेळाडू. कोणत्याही प्रकारचं मनामध्ये निडर नाहीये. निडरपणा असेल तर डेफिनेटली तुम्ही फलंदाजाला लगेच थोडेसे तुमचे खांदे झुकतात. परंतु इथे प्रणय बारीचं मी कौतुक करेन. 3 बॉल 11. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करू शकतो. समोरच कुणालदादा पाटील हिंदुश्री यांचं आपण पाहताय ते कटआउट्स. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. पिकअप शॉट. बॉल सरळ निघून जाईल आणि सरळ 4 धावांकरता चौकार. गुड शॉट रुचितने सामन्यामध्ये आणलंय. ट्विस्ट निर्माण झालंय. गेम इज ऑन. आता रुचित सांगताय अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. 2 बॉल आणि 7 धावा. जे खेळाडू बसले होते डगआउट मध्ये GT11 माकणेचे ते खेळाडू आता मात्र स्तब्ध झालेत, उठलेत. नखे कुरतवडाना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी मात्र पलटलेत. फेकीपर्यंत रुचितकीनी बाद होईल का? सर्वेशला तिथे थांबायचं होतं परंतु तसं काही घडलं नाही आणि सर्वेश सुद्धा मात्र निघाला. याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होणं. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 रन. जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर अर्थातच संजय दादा पाटील पुढे येत आहेत. आता प्रणय बारी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याला समजावण्याचा प्रयत्न जरूर करतील परंतु अंडर प्रेशर गोलंदाजी करेल का? संजय हेच समजावतायत तुला जशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे तशी तू गोलंदाजी कर. फलंदाज वेट अँड वॉच करत आता मैदानाच्या आतमध्ये कोणत्या फलंदाजाला धाडलं जाईल हे पाहण्यासारखं असेल. महेंद्र भोईर जलसारचा ब्रँड. 1 बॉल आणि 6 रन. चला फिल्डिंग सेट करा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 1 बॉल 6 गोल्डन 6. कोणता फलंदाज ठोकेल याकडे लक्ष असेल. पासष्ट धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये. 1 बॉल 6 रील्स बनेल का? त्यासाठी सज्ज आहेत यज्ञेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रणय बारी. चांगला बॉल आणि सरळ बॉल मात्र या वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये. जीत पाटील ग्रेट विकेट किपिंग आणि प्रणय बारी एक नौखा गोलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. सामना बॅलन्स होता परंतु क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने 5 धावेने हा सामना जिंकत मात्र इथे आपण पाहिलं तर टॉप 8चं प्रवेश ओपन केलं गेलंय. सपाले मागणे गावाचा हिरा साऱ्यांचा हायलाय प्यारा. साऱ्यांचा हायलाय प्यारा. साऱ्यांचा हायलाय प्यारा. समाजसेवक माणूस खरा मानतोय गावलक सारा. जिगरी यार दिलदार आहो आहे तो साऱ्यांचा. जिगरी यार दिल चला या आपण मॅन ऑफ द मॅच दर्शन तांडेल ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 38 धावांची एक झंझावती खेळी केली.